कृपेची सावली करी मज शक्तिहीन तरी झाले शरणागत आपुला व्रतांत जाणून या तुम्हा आळवावे पाऊला पाऊली कृपेची सावली करी मज तुका म्हणे भावा भेने धरिले पाय अनेक उपाय नेने काही तुम्हा आळवावे पाऊला पाऊली कृपेची सावली करी मज नव्हे मी स्वतंत्र अंगाचा पायिक जे हेच कळीक सत्तावारू तुम्हा आळवावे पाऊला पाऊली कृपेची सावली करी मज तुकोबऱ्याच्या अंगामधून देवाला विनंती करतात, देवा मी स्वतंत्र नाही, पारतंत्र्यामध्ये आहे, म्हणून तुमची प्रार्थना तुमची विनंती करतो. आपण स्वातंत्र्यामध्ये म्हणायला असलं तरी पण असायला पारतंत्र्यामध्ये आहोत. कारण आपण मन आपल्या हातामध्ये आहे का आपण मनाच्या हातात आहे? इंद्रिय आपल्या हातात आहे का आपण इंद्रियांच्या हातात आहे? नाही का? साधं आहार लोकांना आवडत नाही हो. विकृत शरीर झाल्यावर त्यांना सांगायचं हे खाऊ नका, तर त्यांची अनावर वासना झाली की ते खाल्ल्याशिवाय राहतात. काय करावं म्हणतात त्याला, नाही का? म्हणून नाही नाही म्हणलं तरी ते खाल्ल्याशी राहतच नाही. महाराजांकडचा अनुभव आहे. महाराज स्पर्श करू देत नाहीत पण त्या वस्तूला, पण खाल्ल्याशिवाय लोक राहतच नाहीत. कारण इंद्रियाच्या अधीने काही इंद्रिय त्यांच्या अधीने कोबरायनीच म्हणाव इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसाई. कारण काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही काम आणि क्रोध आमचे बंदी खाण्यामध्ये, सोडायचं काम नाही. सकाळी आमचा मुलगा मला म्हणू लागला फोन पाहू द्या. फोन नाही बाबा खराब होतो. मला लगेच लहान फोन घेतला, म्हणलं मी पोलिसला कॉन्टॅक्ट करतो. पोलिसला जास्त बोलला आणि बाहेर येऊन म्हणला आले नाही राहतो पोलीस. तर मी म्हणलं कशाला देव म्हणला तुम्हाला धरून न्यायला. मी म्हणलं धरून नेलं तर जाता येईल, काय फरक पडाय, जाता येईल म्हणलं. देव म्हणलं जाता येईल नाही, 6 महिने सोडित नाही, ते दिले गे का? मी म्हणलं 6 महिने राहता येईल. तिथं पोथी वाच, तिथं पोथी रट्टेत म्हणला, तिथं पोथी काय जारी नाही, तुम्हाला फोन पाहू द्या इतकं त्याला नाही का? तुकोबराय म्हणतात आमच्या काम क्रोध बंदी खाण्यामध्ये, नाही का, आमच्या हातामध्ये आहे, नाही का? आणि आपण त्याच्या हातामध्ये असलेलो, आपण दीन झालेलो आहोत. आणि पुन्हा आपल्याला अनादिकालच्या संस्कारानं हा जगताचा अध्यास खरा वाटतो. आणि पुन्हा त्याच्यामध्ये शिकवण दिलेली आपल्याला आई वडिलांनी, अनादिकालचे संस्कार आणि आता दिलेली आई वडिलांना शिकवण, जगानं दिलेली शिकवण, या 2 कारणानं आणि पावला पावलाला जग सत्य होतं. एकमेकाच्या सानिध्यामध्ये इतकं डोक्यामध्ये घुसलेलं आहे. याचा उपयोग आपण प्रतिकूल संसार बाजूला करायला होतो आणि अनुकूल संसार जवळ करायला. काही धंदा नाही, हेच उद्योग लागले आपल्याला. कोणाकोणाला? सगळ्यालाच उद्योग लागलाय. प्रतिकूल वाटलेला संसार बाजूला करायचा आहे आणि अनुकूल वाटलेला संसार अलीकडे करायचा आहे. आणि तो आता अनुकूल प्रतिकूल आहे का खरा नाही, कोणाला लक्षात येईल असं? कोण ध्यानात घेईल की हा संसार पाहता पाहता खरा नाही? अरे पाहत असताना, अनुभवित असताना, भोगीत असतानाच खरा नाही का भोगणं झाल्याच्या नंतर खरा नाही? भोगीत असतानाच. स्वप्न महाराज उपभोगतानाच खरं नाही हो. पण काय स्वप्न आपला धिंगाणा करून जातं, आपली दयनीय अवस्था करून जातं. बलवान माणसाला रडवतं, पैसे असणाऱ्याला भीक मागायला लावतो म्हणा स्वप्न. काय ताकद येऊ? हुशारीने झोपा, तुका म्हणे गडे हुशारीने खेळा. तुकोबराय म्हणतात गडे काय करा तुम्ही, काय करीन बरं माणूस, नाही का? म्हणून इतकी भयानक परिस्थिती होती, दीन होतो माणूस, दीन समर्थ असलेला. नाथ महाराजांनी वर्णन केले, राजा चक्रवर्ती निज मंदिरी, स्वतःच्या मंदिरात चक्रवर्ती राजा, आणि पुढे झोपलेला आहे स्वतःच्या महालावर. सुमन सेजेवरी पहुडला, सुमन सेजेवरी, पलंगावर झोपलेला आहे सुमनाच्या सेजेवर. पण तेथे स्वप्नी होऊन भिकारी, आणि त्याच्या घरी भीक मागे. काय दयनीय स्थिती झाली राजा जनकाची, नाही का? स्थिती झाली आता ह्या स्थितीला उशाला दरव्याचे भांडार भरलेले आहेत, नागव्या तलवारीचे शिपाई उशाला आहेत,
काय स्वप्नानं पराक्रम केला, त्याला भीक मागायसारखी कंडिशन होती राजा जनकाला. भीक मागायचा प्रसंग, मागितली त्यानं भीक, आणि भीक मागून त्या वैद्याला पैसे द्यायचे तर शेवाला कोलट असलेलं गेलं, भीक मागितलेली गेली, सगळं झालं. पाहत होतं काय होतं जवळ, काहीच नव्हतं. भीक मागितली काय, अंत्यत लोकांची वस्ती होती का, कोल्हा होता का, अरण्य होतं का, शिकार होती का, भिकारपणा होता, काहीच नाही. छक्क झाला राजा, कसं होतं कसं झालं, नाही का. म्हणून पहुडला सुमनसे देवरी, तेथे स्वप्नी होऊन भिकारी, अंत्येच्या घरी भीक मागे, अशी स्थिती होते. आणि लहानच्या स्वप्नाला अशी स्थिती होते. आपल्या समोर तर भयानक स्वप्न आहे, आणि एवढं भयानक स्वप्न असताना ते स्वप्न आपल्याला खरं वाटतं शिकवणीमुळं, नाही का. आता त्या स्वप्नातून बाजूला जायला एकतर संतांचा सहवास असेल तर ते बाजूला जाऊ शकतं, नाही मावळू शकतं, नाही ठरू शकतं. पण सद्गुरूचा संग झाल्यावर, उदय झाल्याबरोबर ज्ञानोबराय वर्णन करतात, मावळवित विश्व भासू, 16व्या अध्यायामध्ये पहिल्यांदाच उभी टाकली. हा विश्वासा मावळणारा असलेला भास, मावळणारा सूर्य उगवल्यावर, मावळवित विश्व भासू, नवल उदयाला चंडावसू. महाराज, नवले सूर्याचा असा नवलरूपी सूर्य उदयाला आला. अरे सूर्य उदयाला आल्याबरोबर जग दिसत का, नाहीच होत, दिसत. सूर्योदय व्हायच्या अगोदर जग असत पण नजरेत नसत, आणि सूर्य उदय झाला की नजरेत येतो, नाही का. मग आता सूर्य उदय झाल्यावर जग नजरेत यावं का नाहीच व्हावा. पण सद्गुरु रूपी सूर्याचा उदय झाल्याबरोबर मावळवीत विश्व भासू, ते उदयाला झालेला सूर्य विश्वाचा भास मावळत मावळतच येतो. मावळवीत विश्व भासू, नवल उदयाला चंडावसू, अद्वय अब्जनी विकासू, वंदू आता, अशी स्थिती होते. म्हणून त्या स्थितीला प्राप्त व्हायला सूर्याचा उदय कारणीभूत आहे. आणि तुकोबाराय तर आपल्या सगळ्याला शिकवतात, बाबा आपण किती हातबल आहेत का. दोन प्रसंग भयानक आहेत, अहम आणि मम, नाही का. बाकीच्या जीवाच्या ठिकाणी अहमच आहे, मम नाहीये, नाही का. म्हणून मनुष्य देहातल्या जीवाच्या ठिकाणी तर दोडीबे अहम आणि मम, आणि गडद अंधकार आहे. म्हणून तर ज्ञानोबरायने सांगितले, बाबा ममता, बाबा ममता निशी अहंकार दाट, नाही का. राम नामे वासुदेवी वाट, एवढ्या गडद अंधकारातून बाहेर निघणं तर रस्ताच नाही. पण रामनाम घेणाराला रस्ता, तो रामनाम घेत निघला की त्या अंधारातून सुद्धा तो चालू शकतो. अंधारात नाम घेता येतं, अंधारामध्ये मीच ज्ञान होत, नाही का. अंधारामध्ये वस्तू दिसत नाहीत का, मी कळत नाही, वस्तू दिसत नाही पण मीच ज्ञान होतं. म्हणून राम नामानं त्या मी पर्यंत जाता येतं अंधारात, गडद अंधकारामध्ये सुद्धा. राम नामे वासुदेवी वाट, नंतर व गुरु कृपे उळले वैकुंठ, त्याने वासुदेव दिसे प्रगट गा. आता सगळा वासुदेवच आहे, जे आपल्या पुढे आहे ते काय आहे, वासुदेवच. आणि पाहणारा बी वासुदेव, आणि पुढचा बी वासुदेव. पाहणारा बी आरशात आहे, आणि पाहला तो बी आरशातलाच आहे का, नाही का. पाहणारा आणि आरशातला दोन आहेत का, एक आहे. म्हणून तसंच असणारी स्थिती, आणि त्या स्थितीला प्राप्त होण्याकरता या गडद अंधकारामध्ये नामस्मरण करणं फार गरजेचं आहे. कारण नामस्मरणानं नामी लक्षात येत असतो. नामस्मरण करणारा आणि नामी येतील नाही, त्याच्याकरता एकत्वावर येण्याकरता नामस्मरण करतात, ज्ञानोबराय सांगतात. म्हणून देवा, तुकोबारायच्या अभंगामध्ये म्हणतात, देवा मी स्वतंत्र नाही, कारण मी दुसऱ्याच्या हातात आहे का स्वतःच्या, हे दुसऱ्याच्या हातात. कोणाच्या, काम क्रोधांच्या हातात आहे. जसे पुढचे वातावरण दिसन तसा काम निर्माण होतो, आणि काम निर्माण झाला की कोणालाच आवडत नाही, नाही का. काम निर्माण झाल्यानंतर कोणाला आवडणार आहे, नाही का. भगवान शंकराला आवडला नाही, ते भगवान शंकराच्या ध्यानात मनात नव्हतं, तपश्चर्याला बसलेले होते. पार्वतीनं दक्षच्या यज्ञामध्ये स्वतःची आहुती देऊन टाकली होती. विदूर होते, भगवान शंकरानं तपश्चर्या करीत बसले.
पण असा एक दैत्य मातला होता आणि त्या दैत्यानं ब्रह्मदेवाकडून वर मागून घेतला होता की मला मृत्यूच येऊ नये. ब्रह्मदेवानं सांगितलं बाबा उपजेते नासे मृत्यू आल्याशी कसा राहील. बरं म्हणलं या आल्याशिवाय राहणार त्या येऊ द्या म्हणे, पण मला पशु पक्षाकडून मरण येऊ नये, माणसाकडून देवाकडून मरण येऊ नये आणि का कोणत्या व्याधीनं मरण येऊ नये. ते म्हणले हे होऊन जाईल पण मरण आल्याशिवाय राहायचं नाही. नाहीतर म्हणले मग एक काम करायचं, तुला आलंच मरण तर भगवान शंकराच्या मुलाकडून येईल. आता भगवान शंकराच्या मुलाकडून त्याचं लग्नच नाही, विडूर होतं ते. आणि आता कसं लग्न त्याच्या वयाच्याकडून आणि आणि म्हणून त्यानं तर सगळं हातात घेतलं तर सगळ्या देव लोकांना त्रास करू लागले. आणि मग आता सगळ्या देवाची बैठक झाली, महादेवाचं लग्नच नाही आणि त्याच्या पोराकडून याचा वध व्हायचा, कशी भानगड काय करावं. मग त्या काय करा म्हणून ते तपश्चर्याला बसलेलं. कोण? महादेव. महादेव तपश्चर्याला बसले. त्यानंतर पार्वतीने पुन्हा त्या हिमालयाच्या पोटी जन्म घेतला. तिची तपश्चर्या चालू होती पुन्हा भगवान शंकर पती मिळवून. सारखी तपश्चर्या करीत असताना पार्वती तपश्चर्या करीत होती आणि त्या अरण्यामध्येच भगवान शंकराची आराधना करून हिंडायची. म्हणून योगायोग आला, ती पार्वती शंकराजवळ गेली पण शंकर ध्यानास्त बसलेले. म्हणून मनमत नावाचा जो एक कामाचा असणारा दुसरा कामच येतो, त्या मनमथाच्या अंगात संचार करून सांगितलं देवला की तू जाय महादेवाला कामी बनव. काय कर? महादेवाला कामातूर कर. मग महादेव जवळ आल्यावरती बोलत असताना महादेव त्या पार्वतीला बोलू लागले. बोलता बोलता पार्वतीचं स्वरूप पाहून महादेव कामातूर झाले. त्या मनमथानं कार्यक्रम केला आणि कार्यक्रम केल्यावर मग ती म्हणाली, मला महाराज तुम्ही तपश्चर्या बसले पण माझी इच्छा आहे तुम्हाला वरण्याची. तर ते म्हणले काय हरकत नाही. त्यांना ती मनमोहक दिसली, मग ते बी झाले तयार. म्हणले हो काय हरकत नाही. मग दोघांचा विवाह हो बोली झाल्यानंतर महादेव म्हणू लागले, मी तपश्चर्याला बसलो आणि स्वतंत्र्यानं बसलो. हे कोणी घाण केली ही माझ्या मनात कोणी बसली, लक्षात घेतलं तर त्या मनमथानं बसली. महाराज ते मनमत जाळून टाकला कोणी? महादेवानी. आणि जाळून टाकल्यावर त्याची बायको लागली रडायला. ती म्हणली महानवरा तुम्ही काऊन जाळला नाही का. मग त्यानं तिला सांगितलं की बाबा तू अशीच राहाय, तुझा नवरा पुन्हा पुन्हा कोणीतरी याच्यात सांगितलं त्या क्षेत्रात तुला हा मग तुला तू पदवी भेटल आणि तुझा पुन्हा संसार होते. आता भार मोठी कथा आहे. पण आता महादेवाला जर हात बंद केले आपलं कामापुरतं घेऊ आणि त्याचा जन्म झाला, पण पहा कसा तिथं ती अघटित घटना आहे. जन्म तर झाला शंभासूरच्या घरी. ती बाई अरण्यात होती, विधवा राहत होती. शंभासुरानं तिला अरण्यात गाठलंय आणि गाठून शरीर कामातून झाल्यावर तिला सांगितलंय बघ मी बरं तसतंय, माझ्या अंगाला स्पर्श करतील तर जळून जाशील, नाहीतर मी बी आत्महत्या करीन. म्हणून सांगितलं मी विधूर आहे, मी विधवा आहे. मग त्यानं सांगितलं बाई बरं झालं तो लक्षात आणून दिलं, पण मी तुझा चांगला सांभाळ करीन, तू माझ्या घरी राह, बहीण म्हणून राह. म्हणून ती शंभासुराची इथं राहावी लागली. राहता राहता मग त्या नाही मोठी कथा आहे. आता ते सांगितल्यावर आपलं काम सगळं पाळून जाईल नाही का. म्हणून तिच्या हाताखाली त्याचा जन्म झाला नवऱ्याचा. तिच्या हाताखाली लहानचा मोठा केला. नारदानं कार्यक्रम केला. तो नारद म्हणलं बाई हे जे लेकरू आहे का याला तू चांगलं सांभाळतोय काय, पोटी जन्मलेलं नाही, ते माशीच्या पोटात गेलं होतं आणि माशीच्या पोटात माशी चिरली. सांबासुरानं मासे विकत घेतले आणि चिरायला ती बाई स्वयंपाकाला होती. चिराल्यावर त्या पोटात निघलं ते बाळ आणि मग ते 12 वर्ष सांभाळायला लावलं. नारदानं कान फुटली, बाई याला 12 वर्ष सांभाळतो नवरा आहे तो. आणि त्या 13व्या वर्षी त्याच्यावर प्रेम करायला लागलं आणि मग तिला ते 12 वर्ष सांभाळल्यावर 13 वर्षी त्याच्यावर प्रेमात ते म्हणू लागलं, अरे आई तू आई आहेस आणि हे कुठं शोभत आहे का तुझ्यासमोर माझा प्रेम करणं. ती म्हणली बाळा. मग तिनं नारदाच्या हातानं त्याला ते कान फुटले, बाबा तू मुलगा नाही तिचा पतीच पहिल्या जन्मातला. मग तो मदन होऊन पुढे आला. अशा भानगडी आहेत त्या पुराणातल्या नाही का. म्हणून हे सगळं देवाचं कारस्थान आहे आणि देवाच्या कारस्थानानं असं होऊ शकतं. पण देव कामानं जर पछाडल्या जातात तर आपण कोण आहेत? आपण तर शुद्धीवरच नाही. अरे ते तपश्चर्याला बसलेलं घायल केलं का असं काम करणार आणि आपण तर नेहमी कामातच येत नाही का. आपल्याला धंदाच काय कामातच येत नाही काय. कामी गुंतले रिकामे
नाही का. परंतु या वारकऱ्याच्या सानिध्यामध्ये कामी असू की रिकामी असू कसे बी असू या क्षेत्रात आले की ते असतात काय होतात ते आणि मोकळे होऊन जातात नाही का. म्हणून अशी स्थिती प्राप्त होते. म्हणून तुकोबारा म्हणतात देवा मी आज स्वतंत्र नाही बरं का, नव्हे मी स्वतंत्र अंगाचा पायीक, अंगाने मी पायीक आहे. कारण काम निर्माण झाला की हातबल होतो, क्रोध निर्माण झाला की अनावर होतो, आवरत नाही. लोक आवडतात मला तरी पण मला माझं खरं वाटतं म्हणून वाटतं मरावं पण माझं नाही सराव. क्रोध निर्माण झाल्यावर खरी गोष्ट असल्यावर तुम्हाला दम निघती का, नाही ते माग सरावतो हे म्हणते लोक म्हणते की कस काय दिलं नव्हे याचं खोटं असेल काहीतरी. मग खरं असल्यावर ते क्रोध निर्माण होतो, मग लोभ निर्माण होतो, मोह निर्माण होतो. मोहात काय करू शकते का, कन्या पुत्र आप्त जन, कोणाला मोह नाही यांचा. कन्या पुत्र आप्त जन हा तो सहज ओळसा, ते खरे नाही तर मोह महाराज त्याच्यात घोळायलो आपल्याला, ते घोळायले मोह त्याच्यात घोळायला आपल्याला. ते आपले कोणी नाहीत, खरे नाही तर आपले नाहीत. पण काय भानगडे होय, आणि हे बी मी नाही आणि हे मी वाटायला ते माझे वाटायले, पोटचे वाटायलेत, नातू वाटायलेत, पंतू वाटायलेत, मुलं वाटायलेत. लहान अर्धडा का हो नाही का, कोण जाग याच्यावर. कन्यापुत्र आप्तजन हा तो सहज वळसा, या भ्रमडोही बुडालो. बघा नाथ महाराज म्हणतात धावा सद्गुरु राया परिशा, मी या सऱ्या डोहामध्ये बुडालेलो आहे. म्हणून तुकोबारा आज म्हणतात देवा मी स्वतंत्र आहे बरं का, अंगाचा पायीक आहे नाही का. कसा आहे मी, पायीक आहे अंगाचा, दीन आहे हीन आहे असा जरी असलो तरी अंगाचा पायीक, जे हे सकळी सत्तावरू, माझ्यात ताकद नाही काम निर्माण झाल्यावर जागेवर शांत करायचं, माझ्यात ताकद नाही क्रोध निर्माण झाल्यावर जागेवर शांत करायचं, माझ्यात ताकद नाही. कारण पुढचे पदार्थ खरे वाटल्यावर लोभ आवरतो का, आणि पुढचे पदार्थ खोटे वाटले की लोभ वाढतो का, काय शक्ती असेल. पुढचे पदार्थ जसे आहेत तसे कळणं, लोभ शांत होणं, आणि पुढचे पदार्थ खरे वाटणं, लोभ अनावर होणं. पदार्थ खरे नसतात आणि हे खरं असतो ह्योच फक्त, ह्यो खरा असतो. पदार्थ खरे वाटतात, जितका लोभ अनावर वाढतो ह्यो मुंगळा गुळाला चिटकेले म्हणजे तुटून निघल्यासारखं माग वाढला तर तुटन ह्यो पण सोडित नाही. ही भयानक परिस्थिती आपल्या ठिकाणी. म्हणून देवा मी हातबले, माझ्या ठिकाणी शक्ती नाही बरं का यांना बाजूला करण्याकरता, जे हे सकळी सत्तावरू, माझ्या सत्तेने मी करू शकत नाही देवा, अशी माझी हातबल स्थिती आहे. म्हणून मी काय करायला देवा, तुम्हा आळवा रे पाऊला पाऊली, कृपेची सावली करी मद देव. म्हणून मी तुम्हाला पावला पावलाला तुमचं नाव घेतो, पावला पावलाला तुम्हाला आळवतो. कारण का, तुमच्या कृपेची सावलीची गरज आहे मला. देवाची कृपा झाल्याबरोबर हे सगळं खोटं वाटत. शक्ती कमी आहे का देवाच्या कृपेमध्ये, देवाच्या कृपेची पात्रता पाहिली का, आणि तो देव इतका कृपाळू आहे महाराज. आणि कशाच्या मोबदल्यात, फक्त नामाच्या मोबदल्यामध्ये. तुका म्हणे काय म्हणतात ना तुकोबारा, तुका म्हणे हा तो कृपेचा सागर, काय कृपेचा समुद्र आहे, आणि नामासाठी पार पावेल. कशासाठी, नामासाठी पार पावेल. तुका म्हणे हा तो कृपेचा सागर, नामासाठी पार पावेल. अनिक नका पडू गबाळाच्या भरी, पुढे आहे थोरी नागबन. म्हणून देवा मी तुम्हाला पावला पावलाला आळीतो बरं. कारण का, तुम्हाला आळवल्याशिवाय, तुमच्या कृपेशिवाय हे शांत काम होणार नाही का. एका ठिकाणी भगवान परमात्म्याला अर्जुनही म्हणतो देवा तुझ्या वाक्या वाचोनी न जाय आणि के, मला जो मोह निर्माण झालाय का, तुमच्या शब्दाशिवाय माझा मोह निवृत्त होणार नाही. म्हणून तुमच्या शब्दाची फार गरज आहे. पण देवा तुमच्या कृपेची पात्रता माझ्यात उतरावा म्हणून मी पावला पावलाला तुम्हाला आळवितो. तुम्हा आळवावे पावला पावली, कृपेची सावली करी मग. तुमच्या कृपेच्या सावलीत मला घ्या, तुमच्या कृपेच्या सावलीत घेतल्याबरोबर मला हे जशी आहेत तसेच कळतील. आणि कसे, अरे नाहीच कळते का जसे तसे. कसे ते, कसा आहे मुलगा, कशी आहे पत्नी, अरे डोकं काय फिरलंय काय जीवाचं. जीव शरीर आहे का, जीव शरीरच नाही, आणि त्याला मी शरीर वाटतं, आणि त्याला पत्नी बी शरीरवान वाटते, माझी वाटते. तिच्यापासून हा वेल मांडवावर गेलेला खरा वाटायला. ती काय लहान अर्धाडा आहे का हा, नाही का. आणि हा जशाला तसा ओळखू आला जर तर मग नाहीच. स्वप्न जशाला तसं ओळखू आलं म्हणजे आम्हाला तर मग कुठे
जशाला तसं ओळखू आलं तर ते राहिलं का? अहो सकाळी जशाला तसं नाही ओळखू येऊन ती राहिलं नाही तर पुन्हा वाटू लागलं. एवढं मोठं जंजाळ होतं का ते? स्वप्नात वराड होतं का? नाही का वराड होतं स्वप्नामध्ये? नवरदेव नवरी होते का? कोणीच नव्हतं. आणि मग कसा अनुभव आला? अनुभव आला तो खरा नव्हता. ज्या शरीरानं आला ते शरीर, ज्या इंद्रिय आला ते इंद्रिय, ज्या मनात आला ते मन. हाच झाला होता सगळा. कधी? स्वप्नात. आणि आता कोण झालंय? आता कोण आहे आपल्या समोर? नाही का? आता गणगोत परके भावकी स्वैरी आहेत का? नामदेवरायला म्हणावं लागलं, बंधू स्वैरे पिशून. भावकी स्वैरे आणि परके सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. बाबा सगळेची सगळे खोटे आहेत असं निश्चित निश्चय करून देवाला शरण रिघा देवासी. म्हणून तुम्हा आळवावे पाऊला पाऊली, कृपेची सावली करी मज देवा. कृपेची सावली माझ्यावर करा. एकदा तुमची कृपेची सावली माझ्यावर झाली की हे मला जसे आहेत तसे कळतील का? नाही ठरतील. नाही ठरते. म्हणून महाराज आता जगाचा अत्यंत अभाव आहे. कसं आहे जग? अनिर्वचनीय आहे म्हणा, तर आता अत्यंत अभाव आहे. आणि आहे तर मग माझ्याच भावानं आहे. त्याचा अत्यंत अभाव आहे. अनुभव तर मग माझ्या भावानं का कशानं? नाही भावानं आहे सगळं. बायको भावानं का नात्यानं? भावानंच आहे. मुलगा भावानं भाव दिलाय आपण त्याला. शरीराला बी भाव दिलाय आणि संततीला भाव दिलाय, नात्यांना भाव दिलाय, परकेला भाव दिलाय. काय राहिलं? सगळ्याला भाव देऊ देऊ बेभाव झालो तर आपण का कसे? बेभाव चाललो तर आपण सगळ्याला भाव दिल्यामुळं. काऊन दिला भाव? खरं वाटलं म्हणून दिला. आणि स्वप्नातले पदार्थ नसून भाव दिला का? असून नसून भाव दिला. स्वप्नामध्ये कोण कोण होतं स्वप्नात? नाही का? कोणीच नव्हतं. भाव दिला नाही यानं. नसून दिला का? असून का? स्वप्नात. आता काय भानगडे? आता तरी तेजे कुठे माणसं? माणसं ऐकायलेत का? नेहमी महाराज म्हणतात बरं, हे चिंतन माणसं ऐकायलेत का? बरं कुठं बी जा, आपल्या कक्षेच्या बाहेर गेलं की लोक हो म्हणतात माणसं ऐकायले. फक्त महाराजांच्या सानिध्यातलीच मंडळी मान्य करीत नाही. ते म्हणतात हे माणसं ऐकत नाही. तर कोण ऐकतंय? माणसातलं ऐकायले का? माणसातलं ऐकायले. हे फक्त महाराजांच्या वारंवार सानिध्यात, महाराजांच्या प्रत्येक शब्दामध्ये याच्याशिवाय बोलणंच नाही महाराजांचं. म्हणून महाराजांच्या सानिध्यांच्याच व्यक्तीच्या गळ्यात उतरलेलं आहे. नाहीतर बाकीच्या ठिकाणी जा तुम्ही, ज्यांना ज्यांना सवय आहे या चिंतनाची तेच माणसं कबूल करतात, हो म्हणतात. पण हिंमत होत नाही त्याची बी बोलायचं. नाही का? वाटत हुकत का जमत का पांगत वाटत. ते श्रवणात आलेली मंडळी तेच मात्र निश्चिंतेने म्हणू शकतात. नाही का? म्हणून हे कधी नाही, हे समोरच आत्ता नाही. नाही का? काय काय नाही, काहीच नाही. मग कोण आहे ते? तर ते तूच आहेस. विवर्त म्हणा माझा, विपर्यास म्हणा माझा. कोण आहे आरशामध्ये? तूच आहे. आरशाला माहिती आहे का प्रतिबिंबाला? बरं ज्याचं प्रतिबिंब पडत त्या शरीराला तरी माहिती आहे का? आणि तिन्ही मला माहित येत आणि मी बी मला माहिती आहे. शरीर व्यावहारिक हे बी मला माहित आहे आणि प्रतिबिंब व्यावहारिक नाही हे बी मला माहित. प्रतिबिंबातला शरीरातला फरक कळाला का नाही? दोन्ही कळाले का? दोन्हीतला फरक बी कळाला? दोन्ही बी कळाले आणि दोन्हीतला बी फरक कळाला, दोन्हीला बी नाही कळाला. प्रतिबिंबाला शरीर कळालं का शरीराला प्रतिबिंब कळालं? दोन्ही नाही एकमेकाला कळाले. ते व्यावहारिक हे प्रातिभाषिक हे मलाच कळालं आणि मलाच कळालं हे बी मलाच कळालं आणि त्याला नाही कळालं हे बी मलाच कळालं आणि मलाच कळालं हे बी मलाच कळालं. नाही का? मग ते आता दोहीतला फरक जाणणारे, मग त्या दोहीतला फरक बी जाणणार, दोही नाही बी जाणले मी आता. कधी नाहीत ते? अरे आत्ता नाहीत. मग कोण येते? तुम्हीच येते. म्हणून तुम्ही हरी एक का? मग जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. अशी पुढची कंडिशन आत्ता आहे. महाराज काय दर्जेदार जीवन जगता येईल. अनुकूल बाजूला करायचा, जवळ करायचा संसार का प्रतिकूल बाजूला करायचं? सगळे लोक यायला धंदे लागले. जे सकाळी उठल्यापासून झुलत येत आग टाकूस तर त्याला धंदेच लागले. अनुकूल जवळ करायचा आणि प्रतिकूल बाजूला करायचा. हातात नाही काही, हातात ना पदरात.
नुसतं नजरात हे का हातात पाजरा दे, नजरात धंदेत लागले त्याला. अरे तू बरोबर मी ओळखीलंय, मला धंदाच नाही राहिलं, तू काम नाही मला काम राहिलं का नाही? अरे ते खरं नाही म्हणून माझ्या लक्षात आलंय माझ्या. म्हणून कोणाला जवळ करायचं नाही. अनुकूल संसार आहे का प्रतिकूल आहे का? संसारच नाही म्हणून शरी कामच नाही राहिलं मला. काम नाही झालं पायी रिकामा. काय म्हणतात तुकोबाराय लक्षात घ्या. फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ भ्रष्टा वैसोनी, नाही का? आलं समोर तर त्या चेष्टा येतात आणि निश्चय भ्रष्टपणा आपला लक्षात घ्यायचा. अशी स्थिती आता या शरीरामध्ये मनुष्य देहातल्या शक्तीमध्ये आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, पण याला मात्र देवा तुमची कृपेची असणारी गरज आहे. एवढंच पात्रता या शरीरामध्ये, नाही का? काय शरीरात ताकद आहे महाराज. अरे खरं खोटं कळण्याचं साधन हातात आलं कीच नाचू लागली महाराज. तुकोबाराय खरं खोटं कळायचं साधन हातात येणं काय साधं वाटायला का तुम्हाला मनुष्य भेटणं म्हणून? मोक्ष तर भेटलाच नव्हता तरी महाराज म्हणले अरे आता 100% काम झालं, 90%, 90% काम झाले, फक्त आता ओळखायचंच बाकी आहे. का ओळखीलं नव्हतं. देह भेटल्याबरोबरच तुकोबाराय नाचू लागले. भले केले देवराया नाचे तुका लागे पाया. तुकोबाराय नाचू लागले. बरे झाले आलो या जन्मासी. किती चांगलं झालं, कारण हे देह मला ओळखायचं साधन आहे. संसार करायचं का संसार ओळखायचं साधन आहे? संसार ओळखायचं साधन आहे महाराज. आणि म्हणले नाही तर नाही ओळखू आला. अरे नाही ओळखू आला, अरे नाही ओळखू आल्यावर बेजार नाही व्हायसारखं असून बेजार व्हावं लागतंय. मज कळू आली खोटा ऐसा हा संसार मज पायी घ्यावा तार. हा म्हणून तुकोबाराय म्हणतात प्रपंच नाचणारा देतात प्रपंच एक झाला होता. ओळखू आलं हे तर समोर मिथ्या मारतात. ओळखायचं साधन काय हातात आलं? साधन ओळखायचं हातात आलं. आता मोक्ष मिळवण्याचा हातात आहे, नाही का? अशी स्थिती आता म्हणून महाराज म्हणतात बरे झाले आलो या जन्मासी. जोड जोडली मनुष्य देहा ऐशी महान लाभाच्या उत्तम राशी. लाभाच्या राशीच्या हातात आल्या. जेने सर्व सुखाशी पात्र होईजे, सगळ्या सुखाला मी पात्र होईल असा देह भेटला का या देहामध्ये पुन्हा खजिना आहे. काय खजिना? दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. अरे आपल्यापेक्षा म्हशीचे डोळे मोठाले आहेत पण ओळखू येत का? नाही का? हत्तीचे कान किती मोठाले आहेत? बेकामी येत का कामी येत? नाही का? त्याला ओळखू येत नाही ना. म्हणले ओळखू नाही तर नाही आलं. अरे नाही तर नाही आलं. अरे त्या चिमणीला दम नाही ओळखू नाही आलं म्हणून. चिमणी बेजार व्हायली, आरशावर बसली आणि पलीकडून चिमणी दिसली, नाही का? टोचने मारून मारून बेजार झाली आणि अशी संतप्त झाली, लाल झाली. म्हणली मोहच काळा करते, मर तू इथं, तुला नाही जायचं ना, नको जाऊ, मोहच काळा करते. आता उपाशी होती महाराज, चोंची दुखू लागली तिची आणि कदरून जरा आरशाच्या बाजूला गेली तेव्हा इसरली. पोटभर जगली आणि जगून पुन्हा आली. पुन्हा आरशावर बसली तर ही बसली की ती बी आली. म्हणजे आली का पुन्हा ही पुन्हा प्रश्न मारू लागली. बेजार झाली, नाही का? आता तिला शरीर कळालं नाही का ते प्रतिबिंब कळालं नाही का आरसा कळाला नाही? तिला तिन्ही कळाले पण खरे म्हणून कळाले. तिला शरीर बी कळालं तिच्यावालं आणि त्याच्यातलं पलीकडचं बी कळालं आणि आरसा बी कळाला, पण खरा म्हणून कळाला सगळा बारदार आहे का खोटा म्हणून? म्हणजे खोटा म्हणून नाही कळाला, खरा म्हणून कळाला पण खरा म्हणून कळाला. म्हणून ती परेशान होऊ लागली. आता ओळखू नाही आलं म्हणून का ओळखू आलं म्हणून? म्हणले ना तुम्ही ओळखू नाही आलं म्हणून काय होतं? अरे हे सगळे चिमणी बेजार येत काय खबर? चिमणी नौकऱ्या घेतल्यात हातात. काय केलंय? नौकऱ्या मोठमोठे नौकऱ्या हातात घेतल्यात आणि बरोबर बेजार आहेत. काहीनं खुर्च्या हातात घेतल्यात, काहीनं सत्ता हातात घेतल्यात, काहीनं पगारी मोठमोठ्याले सत्ता हातात घेतल्यात, नाही का? खुर्च्या हातात घेतल्यात. टोचण्या मारू त्रिपुटी भ्रम आहे. कळायलं का? अरे आमचा वारकरी किती मोठा आहे, त्याला त्रिपुटी भ्रम काली टोचणे मारायचं कामच नाही राहिलं त्याला. खरा शहाणा वारकरी असून तो संसारातल्या कशा दशेनं जीवन जगतो, करतो तो अभाव. काय करायचंय?
काहीच करायचं नाही, नाही का. असलेल्या स्थितीत आनंदानं खेळीमेळी काम कालक्रमणा करायची. आता दिवसचारी खेळीमेळी अशी स्थिती होऊ शकते, पण देवा त्याला तुमची कृपेची पात्रतेची गरज आहे, नाही का. म्हणून तुमच्या पावला पावलाला मी तुम्हाला आळवितो, नामस्मरण करतो. तू जाळवावे पाऊला पाऊली, कृपेची सावली करीमज. पुढे म्हणतात, शक्तीहीन तरी झालो शरणांगत, आपुला व्रतांत जाणून या. देवा मी शक्ती येईन बर का आहे, जरी असं तरी पण तुम्हाला शरण आहे, कारण तुमचा व्रतांत फार तुमच्यात शक्ती आहे. मी पुराणात बी ऐकलंय आणि श्रुतीत बी ऐकले. तुम्ही किती बलवान आहे मी ऐकलेलं. एकदा काय झालं बघा, हरिश्चंद्र राजा, त्याला संततीच नव्हती. संतती नव्हती म्हणून त्या दोघांनी नवरा बायकोनं वरुणाची आराधना केली. 50-60 वर्ष झाली संतती नाही. मग इतक्या उशीर झाल्यावर लोक आरबळते, दम खात नाहीत, कारण आण त्याला वाटतं दिवा लावायला पाहिजे काहीतरी, म्हणून ते घाबरलं. म्हणून देवाची अरुणाची आराधना केली त्यानं. दोघांना नवरा बायकोनं उपासना केल्यावर मग त्याला अरुण प्रसन्न झाला, वरुण प्रसन्न झाला. आणि वरुणानं सांगितलं, देवा अगदीरा तुझ्या मुलगा नाही पण होईल माझ्या कृपा आशीर्वादानं, निश्चितला मुलगा होईल, पण मला तो परत द्यायला पाहिजे. तो म्हणला, बाबा तू परत घेऊन जाय, पण मग निपुत्रिकपणा फिटला की मी मोकळा होईल. मला लोक निपुत्री म्हणणार नाहीत ना, नाही लोक भेटत निपुत्रीपणाला, नाही का. आणि सगळे सुपुत्री येतात का नाही का. म्हणून ते हरिश्चंद्र राजा म्हणला, बाबा तो ते मला मुलगा झाला ना, तू घेऊन जाय बाबा, पण मग निपुत्रीपणा फिटून जाईल. महाराज खरंच कालांतरानं तारामतीला मुलगा झाला. हरिश्चंद्राच्या बायकोचं नाव तारामती होतं, तिला मुलगा झाला. आणि झाल्याबरोबर वरुणाला मी समजलं की मुलगा झालाय आपल्या अधिकृपेनं. झाला म्हणल्याबरोबर महाराज ते 12 दिवस झाले की ज्ञान आलं माझा मुलगा दी. तो म्हणला 12 दिवस झाले, 12 नेमकी झाली आता, आणि तू मुलगा नाही आला. त्याला निदान दात तर येऊ दे ना, आणि माईचं पेट तर तुटू दे ना, आहे का नाही. तू आता येऊन काय कवळशील, कवळ्या दूध कुठं आणशील, मग त्यात दात फुटू दे, मग ते अन्नाला लागेल, दुधाचं तुटेल, मग घेऊन जाय. मग आम्हाला काय, आमचा निपुत्रीपणा भेटला, आमचे घोडे गंगात गेले, आता तुपलं तू पोरग घेऊन जा. ते म्हणलं, त्याला देवानं शिकेलं होतं बरं. तर ते म्हणलं बरं. मग ते गेलो, आणि महाराज दात फुटल्यावर 16व्या 17व्या महिन्यावर आलो ते. आणि आल्यावर आदर तिथे गेलं, म्हणलं काय, म्हणलं आता मुलगा तुम्ही म्हणले ना. ते म्हणले अहो येडे झाले की आतापासून तुम्हाला कशाला पाहिजे. ते म्हणले मला नरयाग करायचा आहे आणि त्याच्यात उपयोग घ्यायचा आहे त्या मुलाचा. अहो ते म्हणले महाराज त्याचं व्रत बंद झाल्याशिवाय ते पवित्र नाही ना मुलगा, आणि असा अपवित्र मुलगा नरयागाला चलत नाही. कोणाला विचार बाबा तुम्ही, मीच का तुम्हाला खोटं सोडत बोलायलो. ते म्हणलं मग, ते म्हणलं व्रत बंद होस तर, मुंज होस तर राहू द्या, 18 वर्षाचा होस तर. त्याला बी ते खरं वाटलं, तर यागाच्या कामीच नाही तर मग न्यायचा कशाला, राहू द्या म्हणलं. दुसऱ्या बाईनं बी ते वापस गेलं दुसऱ्या बाईनं. गेल्यावर मग आता ते 16व्या वर्षी आलं. मग 16व्या वर्षी आलं, त्याची मुंज झाली. 8 वर्षांनी आलो, त्याची मुंज झाली, सगळं झालं. मग आल्यावर मग बसले, चहा पण नसेल ती धगणी बसल्यावर ते झालं. म्हणले कमी कर, आणि तुम्हाला माहिती का पोरगा न्यायचा आहे. ते म्हणले अहो महाराज त्याचं व्रत बंद झालं हे खरंय, पण मला काय वाटायले आपल्या हाताने त्याला शास्त्रविद्यात निपुण करावं आणि मग तुमच्या हवाली करून द्यावं, ताण नाही. मग तो बी स्वतःच्या पायावर उभा राहतो, नाही का. मग मला असं वाटतंय, त्याला विचार पटले नाही. ते म्हणलं खरंय, नाही का. मग त्याला वर पाठवलं आणि इतकं शास्त्रविद्यात निपुण केलं. तरुण वयामध्ये आलं पोरग, आणि वरून ते त्याची सगळी विद्या शस्त्र अस्त्रविद्या शिकून ते खाली आलं. मग त्याला गजशाळेवर राखण ठेवले मुलाला, ते खेळत होतं. मग आता वरून तयारीनच आला त्या मुलगाने यायला. म्हणलं आता तिसरी बारी आता आपल्याला घडी घडी मागे पाठवली. महाराज तो इतका बलवान झाला मुलगा, त्याचं सैन्य वरुणाचं पुढं आलं. तेव्हा आल्याबरोबर ते म्हणे काय, ते म्हणे तुला न्यायचं, कुठं न्यायचं मला. असं सैन्य महाराज संकिलं आणि कोणून टाकलं सगळं सैन्य. वरुणाला माहित झालं, वरुण बी आला. वरून आलं त्याला त्या मुलाला सांगितलं बाय वरुणा एक पाय बी पुढे टाकशील तर एका बाणातच तो मुंडकवडी. ते मुलगा ते मुलाला मोहच मुलगा आहे. मुलगा आता इंद्रानं डोकं लावलं नाही, देवानं डोकं लावावं सांगितलं इंद्राला, नाही का. तू याच्याशिवाय तुला ते परत जाणार नाही. मग आता ते तसं ते रोहिदास होता ते म्हणला एका बाणात मुंडकवडी पाय पुढे टाकला की म्हणलं माझे इतकं वाईट नाही. ते वरून हातगोल झालं, तिथूनच मागे गेलं.
तिथून मागे गेल्यावर ती संधी साधू लागलं की इंद्राला आता तरी त्या हरिश्चंद्राला केव्हा तरी हात दाखवायचा. म्हणून एक दिवस हरिश्चंद्र राजा स्नाना करता गेला गंगेवर, आणि स्नाना करता गेला असताना त्यानं पाण्यातून प्रवेश केला आणि त्याला धरून ओढून गेलं. पण त्याचा जवळ रोहिदास असल्यामुळे एका बाणात मोकळं केलं त्याला. तिथून मी ते पळून गेलो. आणि मग हरिश्चंद्रानं सांगितलं, बाबा त्याच्या कृपाच्या पात्राचा तू हेस, असं करू नको, आपल्याला त्याला काहीतरी शांत करावं लागून. म्हणून एका ब्राह्मणाचा मुलगा विकत घेतला हरिश्चंद्र राजानं आणि त्याच्या स्वाधीन केला, तेव्हा त्याला मी शांतता केली. म्हणून असं डोक्यानेच काम केलं का कशानं केलं, आणि हे देवाच्या डोक्यानं असं पुराणात आहे. म्हणून देवा तुमचं सहकार्याने जर एवढाले काम होते, मुलगा हळूहळू 2-4 बाऱ्या वापस करून त्यालाच वापस लावलं ना, मुलगा घरी ठेवून घेतला. हे पुराणात तुमचं वर्णन आहे का, तुमचं शास्त्रामध्ये श्रुतीमध्ये तुमचं वर्णन आहे. काय शक्ती तुमच्यामध्ये, म्हणून त्या शक्तीला मी आणि जाणले बरं का, शक्तीहीन तरी झालो शरणागत, आपुला वृत्तांत जाणून या. तुमचा वृत्तांत पुराणामध्ये, शास्त्रामध्ये, उपनिषदामध्ये तुमचं वर्णन आले, श्रुतीमध्ये, हे मी जाणून आहे. त्या असणाऱ्या जाणून स्थिती माझ्या लक्षात आली. म्हणून मी तुमचं घडी घडी तुमचं आळवण करतो. तुम्हा आळवावे पाऊला पाऊली, कृपेची सावली करी बस. म्हणून देवा माझ्यावर कृपा करा आणि माझ्यावर कृपा करा, आणि जसं आहे जग तसं मला कळू द्या. आज जसं आहे तसं जग कळणं म्हणजे जग नाही ठरणं, नाही का, आहे का ठरणं? आणि सांगा ना तुम्ही, जिथं काहीच कचरा नाही तिथं किती बी अग्नी पडला तर जाळ धरीन काही झुंज जाईल. तृण नाही तिथे पडला दावा अग्नी, नाही का, मोठा बी अग्नी पडला तर काय करणार आहे. तसं जगत नाही म्हणजे काय करते, काम क्रोध मद मत्सर काय करते बरं. असल्यावर काम दाखवते का नसल्यावर, असल्यावर दाखव. आता नाहीच ना जग, आणि आपल्या पुढे आहे का, त्या कल्पित केलेल्या कल्पना आहेत. 5 भूत होते पहिल्यांदा, ते तर मग त्याच्या पलीकडं प्रकृती होती, मग अविद्या प्रधानापासून हे महत्त्व सूक्ष्म पंचतन मात्रा, गुणामध्ये पंचतन मात्राचे सूक्ष्म पंचमहाभूत, सूक्ष्म पंचमहाभूत अपंचीकृत होते पहिल्यांदा, मग पंचीकृत झाले, नाही का. आता कल्पनाच येतात. पहिल्यांदा सूक्ष्म पंचतन मात्रा, त्या तन मात्रावर अपंचीकृत पंचमहाभूताची झाली कल्पना, ते उगले उमरले की आता पंचीकृत पंचमहाभूताचे मिश्रण झाले की झाले पंचीकृत पंचमहाभूत. अपंचीकृत पंचमहाभूतावर पंचीकृताची कल्पना, अपंचीकृतावर पंचकृताची कल्पना. कारण अंतकरण मन बुद्धी हे सूक्ष्म देह अपंचीकृत भूताचा आहे, आणि हा स्थूल देह पंचीकृत पंचमहाभूताचा आहे. पण सूक्ष्माचाच आहे ना, सूक्ष्मावरच केलेली थुलाची कल्पना आहे ना, आणि त्या हाडामासावर केलेली अमुक आडनावाची शरीराची कल्पना. कशावर केलेली, हाडामासाची पंचभूतावर केलेली कल्पना. आणि त्या हाडामासावर केलेली मनुष्याची, स्त्रियांची, जाती वर्णाची, आश्रमाची. आणि तितक्यावर नाही थांबलो, मग ह्या बायका येतात, हे नवरे येतं, ते पोरं येतं, हे भाऊ येतं, या भावजा येतात, हे नातू येतं, हे पंतू येतं, मग ही श्रंखला, नाही का. आता मुळामध्ये अपंचीकृत पंचमहाभूत नाही, मुळामध्ये परमात्माच आहे. त्या परमात्म्याच्या असणाऱ्या स्वरूपावर एवढा असताना हे मायाजाळ निर्माण झालं, आणि हे देवाची कृपा झाल्यावर आले परमात्माच लक्षात आला. कुठे राहिलं, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण राहिलं का, नाही राहिलं, काहीच नाही राहिलं. पण अशा नजरेचा भाग्यवान माणूस असतो तो नेहमी देवाचं नाव घेणारा, त्याला भाग्य प्राप्त होत असतं. म्हणून नेहमी देवाचं नाव घेतलं पाहिजे. फार गरज आहे आपल्याला, कोणतंच संकट देवाच्या नावाने येत नाही. तुकोबाराय लिहितात, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने, नाम घेता वाट चाले, यज्ञ पावलाला यज्ञ करणे कार्य अभिषेक घालणं होत नाही, आणि पावलाला यज्ञ म्हणजे काय, लहान सिद्धी आहे का एका नामाच्या मोबदल्यामध्ये. म्हणून तुकोबारायला सांगायचं आपल्याला, बाबा म्हणून कोणी नका करू आळस, म्हणा रात्रंदिवस राम राम, समुद्र वलयांकित पृथ्वीचे दान, करिता समान नयनामा. जेवढ्या समुद्र चौकडूने आणि मधात पृथ्वी एवढी जरी ब्राह्मणाला दान दिली, तरी त्या दानाच्या मोबदल्यात नाम घेणारा श्रेष्ठ आहे दान देणाऱ्यापेक्षा. समुद्र वलयांकित पृथ्वीचे दान, करिता समान नयनामा. नाम घेणारा, रात्री आपण पाहिलं नाथ महाराज म्हणतात किती मोठा आहे नाम घेणारा, नाही का. म्हणून छातीवर हात ठेवून म्हणतात, आणि नामाचे धारक,
नेनो प्रकार आणि क बाकीचे कुटाने आम्हाला काय माहित नाही, याची पूजा करा आणि त्याला गंध लावा, ह्या व्रताला आणि त्या उपवासाला आणि ह्या महिन्यात आणि त्या महिन्यात आमचं तिकडं ध्यानच नाही. नेनो प्रकार आणि क आणि त्या नामानं सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण अशी शक्ती निर्माण होते. मग न लगे जाणावे नेनावे, कशाला जाणं कशाला सोडून द्यावा, गावे आनंदे नाचावे प्रेम सुख घ्यावे या वैष्णवा संगती अशी स्थिती नावानं होते बाबा. म्हणून एवढं दान द्यायचं आपल्या हातात आहे का? दुसरं गोष्ट, सगळ्या भारतामध्ये नाही जगामध्ये तेवढे तीर्थ आहेत का? त्या तीर्थाचं स्नान केलं जरी तरी नामस्मरणा वाचून केलं तरी तीर्थयात्रेत ज्ञानोबा म्हणतात ना, ज्ञानोबा म्हणतात त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. पहा, आणि तेच नाम जर घेऊ लागलो तर सकळ ही तीर्थे प्रयागादी काशी तरी ती नामाशी तुळती ना, नामाची तुलना होत नाही. पुन्हा हे शास्त्र 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण दशोपनिषदे जेवढं काय असं ब्रह्मसूत्र वेदांताचं प्रस्थानत्रय एवढं जरी तुम्ही घोकून मुखोद्गत केलं असलं तरी सुद्धा सकळही शास्त्रे पठन करिता वेद सरी नये गोविंद एक नामा, एका गोविंदाच्या नामाची बरोबरी करता येत नाही. तुम्हाला नाव घ्यायला आंघोळ करायची गरज नाही, तोंड धुवायची गरज नाही, उठल्या उठल्या कुठे बी नाम घेऊ शकता. अरे महाराज म्हणजे हाकता हाकता घेत होते तुकोबाराय, पूजा करता करता का हाकता हाकता बी नाही का असं तुकोबाराय नाम घेत होते. म्हणून तुकोबाराय सांगतो बाबा तुका म्हणे नाही का, म्हणून नकोनी नका करू आळस, म्हणा रात्रंदिवस राम राम, देवाचं नाव घेत जात जा. कारण राम नाव घेणारा रामच आहे असं ध्यानात येत असतं. काय म्हणतात ना तुकोबाराय, राम म्हणता रामची होई जे, ते कुठं ऐकलंय का? राम म्हणता रामाची होई जे. मग बाई जर म्हणू लागली तर ती बी राम आहे नाही का. बाईच्या अंगावरची साडी कापूस आहे का कापसी आहे? कापूसच आहे नाही का. म्हणून ती बी राम आहे, तिला बी राम वाटन का बाई वाटन? महाराज मध्ये विधवा वाटन का सौभाग्यवती वाटन का कुमारी वाटन का परमात्मा वाटन? परमात्मा त्याच्यावर केलेल्या सगळ्या कल्पना आहेत. म्हणून त्या सगळ्या कल्पनेचा संचय निवृत्त होण्याकरता देवा तुमच्यामध्ये फार मोठी शक्ती आहे. ती शक्ती मी जाणली तुमच्या अंगातली, आणि मी तर शक्तीहीन आहे, तुम्ही शक्तिमान आहे. मी शक्तीहीन आहे, शक्तीहीन तरी झालो शरणांगत, आपुला वृत्तांत जाणून या. तुमच्या ठिकाणचा काय महिमा आहे ही मी लक्षात घेतलाय, आणि म्हणून तुम्हाला शरण आलो. आणि होईल तुम्हा आळवावे पाऊला पाऊली, कृपेची सावली करीमल. पुढे म्हणतात तुका म्हणे भवा भेनी धरिले पाय, अनेक उपाय नेणे काही. देवा ह्या जन्म मरणाच्या भीतीमुळे तुमचे पाय धरलेत, मला दुसरा उपाय काही माहितही नाही, आणि आसन पण माझ्या ध्यानात बी नाही, बी मनात बी नाही. म्हणून जन्म मरण निवृत्त व्हावं, माझं परमानंद प्राप्त व्हावा आणि जन्म मरण निवृत्त व्हावा. आता जन्म मरण निवृत्त व्हावं वाटणं ही भ्रांती आहे का खरं आहे? मला परमानंद प्राप्त व्हावा ही भ्रांती आहे. कारण जीव परमानंद रूप आहे, आणि त्याला तर परमानंदाचा रूपाचा अनुभव नाही. तो तर विषयाच्या मागे लागलाय. हा विषयाच्या मागे लागला, विषयाच्या मागे लागली की बुद्धी चंचल होते. कौरव इच्छित विषय प्राप्त होत नाही तर बुद्धी शांत होत नाही. मग याची विच्छित विषय झाले की काय होत असतं? इच्छेची निवृत्ती आणि अंतःकरणाची स्थिरता. बुद्धीची स्थिरता झाल्यावर त्या बुद्धीमध्ये आत्मानंदाचं भान होत असतं, आणि मग त्या आत्मानंदाच्या भानात त्याला आनंद होत असतो, आणि तो आनंद विषयापासून झाला असं त्याच्या डोक्यात उतरवतो. म्हणून ते विषयाला जपत. वास्तविक पाहता त्याचाच आनंद येतो, त्याची छाननाच केली नाही आपण. अरे विषयापासून आनंद झोपीत आहे, समाधीमध्ये आहे नाही का. आणि तो विषय प्राप्त झाल्यावर आनंद होतो, पण तितकाच होतो. पुन्हा दुसऱ्या वेळेला विषय जवळ असताना आनंद होत नाही. पुन्हा दुसऱ्या विषयाची आठवण झाली की पुन्हा बुद्धी तिकडे नादी लागते, पुन्हा बुद्धी चंचल होते, आणि पुन्हा बुद्धी चंचल झाली, पुन्हा इच्छित विषय प्राप्त झाला की इच्छित विषय प्राप्ती, इच्छेची निवृत्ती, अंतःकरणाची स्थिरता आणि आत्मानंदाचं भान. 2-4 गोष्टी एकदम होतात, आणि एकदम झालं की आनंद झाल्यासारखं वाटतो. वास्तविक होतो त्याचाच आनंद असतो. कुणाचा आनंद आहे तो? विषयातला आनंद तो त्याचाच आहे, पण त्याच्या लक्षात नाही. महाराज सांगतात कुत्र एक फिरू लागलं, आणि कशा करता
हाडका करता. फिरता फिरता त्याला हाडूक सापड. खूप झालं हाडूक सापडल्याबरोबर. जे चगळायला बसलं उन्हाळ्या दिवसात कडक वाळलेलं हाड पण शांत झालं चगळू चगळू. कोण? नाही का? बेजार बेजार झालं आणि बेजार बेजार होऊन ते हाड फुटलं आणि त्याला फुटल्यावर वाटलं आता आपलं नशीब उठलं. मग फुटलं हाड. आता ते हाड फुटल्यावर त्याचा चुरा चारा होऊ लागला. मन लावून चगळू लागलं का काहीतरी मन लावून चगळू लागलं आणि चगळता चगळता शिल्का त्या हिरड्यात घुसायला सुरुवात झाली. उभी हिरडी शिल्लक झाली की कचकन खालच्या हिरडीत शिरक वरच्या बिन मग तळ तळ रक्त निघत आणि मग ते हाडू चगळता चगळता खाली पड की लाल जरी दिसलं त्याला. कसं दिसलं ते? तो म्हणला काय रक्त याच्यामध्ये आत्ताची फुटलंय नाही का? बेजार झालो पण चीज झालं का नाही? नाही का? बेजार बेजार झालो पण शी नाही का आता? काय हातून रक्त निघायलंय कशातून? काय काय खुश झालं ते? कोण? हाड चघळणारा कुत्र. त्याला वाटतं आज परिश्रमाचं चीज झालं मला सीन नाही आला भाग गेला सीन गेला आणि आता काय झालं? अवघा झाला आनंद खुश झालं ते. त्याला काय वाटू लागलं? कशाचं रक्त आहे ते? हाडाचं रक्त आहे. आता हाडाचे काढ केले त्यानं कशा करता? त्या रक्ता करता हाडाचे काढ केले म्हणतात ना पायाला नख नाही राहिलं आणि पोरगा असं निघलं. आता काय करावं त्याला नाही का? म्हणून अशी स्थिती झाली त्या कुत्र्याची. अशी स्थिती झाली आता हाडाचं त्याला काढ झाले चीज झालं असं वाटलं. वास्तविक पाहता ते रक्त हाडाचं आहे का त्याच आहे? असं सगळ्या व्यवहारातला आनंद भेटतो आपला आत्मानंदाचा आनंद येतो त्याचा आनंदच नाही. आत्मानंद घेतल्याशिवाय म्हणून जगातला 24 तासातला आनंद आत्मानंदाचा आनंद आहे. पण आता कोण लक्षात आणीन कोण बारकाव्यानं पाहिजे? ज्यांना बारकावा ध्यानात आला तो स्थिर होईल. कधीच समस्याला समोर जाणार नाही दुःख भोगणार नाही आणि परमात्ममय जीवन भोगीन का माणूसमय का श्रीमंत म्हणून भोगीन? परमात्ममय जीवन भोगीन. कोण? अरे कोणी मनुष्य देहातला जीव नाही का? काही विशिष्ट माणसं का कोणत्याही मनुष्य देहातल्या जीवाला जमतंय? मनुष्य देहाचे ज्ञान आहे सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिधला. एवढा अधिकार मनुष्य देहामध्ये असल्यामुळं पुरेपूर त्या असणाऱ्या मेहनतीचा उपयोग झाला संतांच्या संगतीमध्ये ईश्वराच्या संगतीमध्ये की आणि काम झालं म्हणून मला माहित नाही देवा मी ह्या भवाच्या बेन तुमच्या पाय धरलेत. कारण काय निवृत्त व्हावा? जन्म आणि मरण निवृत्त व्हावा नाही का? गरिबी निवृत्त झालेली दिसती बऱ्याच लोकांची पण मरण निवृत्त झाले कोणा दिसायला नाही का? मरण निवृत्त झालेलं दिसत नाही का? मरावं लागतं म्हणते. काय कमालाचे काय म्हणते? कवा तरी एकदा मरायचे. अरे कशाला मरायचं? आणि मरणच सगळ्याच्या डोक्यात आहे. नसलेलं आहे का असलेलं? आणि हे फक्त साधू संतांना माहिती की जीव मरत नाही. जीव न देखे मरण हे संत सांगू शकतात. पण संतांचं कोण ऐकतं? एकमेकाचं ऐकते का संताचं? म्हणून जीव लावून ऐकते बरं आणि हळू न बोला म्हणते. कोणाच्या कानावर नाही गेलं पाहिजे. महत्वाचं आहे ना. कोणाच्या कानावर गेलं तर कोणी पुन्हा ध्यानात घेईन. त्याच्यामुळे कोणाच्या कानावर नाही गेलं जीव लावून ऐकते. आता संताचं जीव लावून ऐकावं का एकमेकाचं? हा आणि मग ही सगळ्यातून पार पडता येईल. ते जीव लावून एकमेकाचं ऐकतात का संताचं? आणि महाराज म्हणतात बरं ते म्हणतात एकमेकाचं ऐकलं की 84 आणि संतांचं ऐकलं की मोक्ष. कोणाचं ऐका म्हणून? एकमेकाचे बोलणे शुभ असो की अशुभ असो कुणीकडे नेते ते 84 कडे नेतात आणि संतांचं खरं बोलणं असू द्या शिया दिलेला असू द्या मोक्षालाच नेणार. औषध कडू असू दे रे पण तो रोग घालीन ते नाही का? गोड साखर चांगली का कडू औषध? एकमेकाचं गोड आहे का कडू आहे? गोड वाटत पण गोड नाही ते कडू आहे. कडू डके म्हणून तर मौतीनं आलं की लिंबाचा पद्धत इतकं कडूडक होत. हे लिंबाचा पाला घेते चावी देत पुन्हा थुकते कडू थोड नाही का? म्हणजे सगळ्या जिंदगीत त्यानं काय केले? सगळं कडूच केले नाही का? म्हणून असं कडू एकमेकाचं बोलणं फार कडू आहे आणि त्या कडूच्या असणाऱ्या स्थितीला बाजूला सारण्याकरता जीव लावून संतांचं ऐका आणि संतांचं ऐकलं आणि नाही जर ऐकायचं संतांचं तर ईश्वराचं भजन तरी करा. ईश्वराच्या भजनानं ईश्वर प्रसन्न होईल आणि प्रसन्न झाले की संतांच्या हातात दे. या संतास निरेवी
हेची मज देई. देवा मला या संताच्या हातात दे, एवढंच कर. या संतास निर्वी हेची मज देई. आणि तुझे काही न मागो देवा, मला संतांच्या हातात द्या, मी तुम्हाला दुसरं काही मागत नाही. कारण संतांच्या हातात दिल्यावर मागाई सारखंच राहत नाही का, काही मागत नाही, मागाई सारखंच राहत नाही. म्हणून तुकोबरामध्ये तुका म्हणे भवा भेने धरियेने पाय, अनेक उपाय नेने काही. म्हणून त्याच्याकरता तुमचे पाय धरलेत, मला दुसरा काही उद्योग माहितही नाही आणि असल म्हणून हे बी माझ्या ध्यानात नाही. म्हणून तुम्हाडवावे पाऊला पाऊली, कृपेची सावली करी मज. तुका म्हणे भवा भेने धरिले पाय, अनेक उपाय नेने काही. तुम्हाडवावे पाऊला पाऊली, कृपेची सावली करी मज. नव्हे मी स्वतंत्र अंगाचा पाईक, जे हेस कळीक सत्तावारू. तुम्हाडवावे पाऊला पाऊली, कृपेची सावली करी मज. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आत्मा विश्वात्मके देवे, येने वाक्य यज्ञ तो सावे, तो सोनिमत ध्यावे बसाय धामे. देवांची व्यंकटी सांगो, कया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जुहाते, दुरितांचे तिमिर धावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो देवांची तोते लाहो प्राणी दात. वर्षोक सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांडी आई. अनादरत भूमंडळी भेटो तया भूता. तुमचे कारभार चैतन्य चिंता मणीचे गाव. बोलती जे अरुणव पियुषांचे, चंद्रवेदे आलांछन. मार्कंड जे तापहीन, ते सर्वही सदा सज्जन सूर्ये होती. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई तिन्ही लोकी. हरी जो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपदिवे विशेष लोकीये. द्रष्टा द्रष्ट विजय होवा, एक म्हणे श्री विश्वेश्वराव. हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देव सुखिया. येणे वरे ज्ञान देव सुखिया. वरे ज्ञान देव सुखिया. पुंडलिक वरद हरी विठ्ठल स्वामी महाराज की जय. साखर संपली. घ्या.